नमस्कार, मी सरिता कौशिक. झिरो अवरमध्ये आपलं स्वागत. आज उत्सुकता होती ती म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं आयोजित केलेल्या महापत्रकार परिषदेची. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलेल्या शिवसेना अपात्र आमदार प्रकरणाच्या निकालावर ठाकरेंनी ही महापत्रकार परिषद घेतली. काय नक्की गोप्यस्फोट होतील याची सर्वच वाट पाहत होते. जवळपास 2.5-3 तास चाललेल्या याच कार्यक्रमात उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसह भाजपवर जोरदार टीका केली. इतर वेळी राजकीय नेते आपले म्हणणे मांडतात, पण मुंबईत पार पडलेल्या या मेगा इव्हेंटची सुरुवात झाली वकिलांच्या भाषणांनी. सुरुवात केली ती ॲडव्होकेट असीम सरोदेंनी. याच असीम सरोदेंनी शिवसेना अपात्र आमदार प्रकरणात ठाकरे गटाची बाजू सांभाळली होती. त्यांनी आपल्या आजच्या भाषणात राहुल नार्वेकरांचा निर्णय कसा चुकीचा आहे हे कायदे सांगत समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. नार्वेकरांनी सर्वांचीच दिशाभूल करत सर्वोच्च न्यायालयाचा विश्वासघात केला असा घणाघाती आरोप असीम सरोदे यांनी केला. त्यांच्यानंतर भाषण झालं तर शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी शिवसेना कार्यकारिणीच्या जुन्या व्हिडिओजचा आधार घेत निवडणूक आयोगावर आरोप केले. निवडणूक आयोगात केस सुरू होती त्यावेळी निवडणूक आयोगानं ज्या गोष्टी मागितल्या त्याची पूर्तता आम्ही केली, मात्र तरीही निकाल विरोधात लागतोय असं म्हणत अनेक पुरावे याच पत्रकार परिषदेत सादर केले. इतकंच नाही तर 2013 साली जेव्हा उद्धव ठाकरेंची पक्षप्रमुख म्हणून निवड झाली तेव्हा त्या कार्यक्रमात राहुल नार्वेकरही उपस्थित होते. हाही व्हिडिओ दाखवत अनिल परबांनी अध्यक्षांवर आरोप केले. अनिल परब यांच्यानंतर भाषणासाठी आले ते वकील रोहित शर्मा. सर्वोच्च न्यायालयात याच रोहित शर्मांनी ठाकरेंची बाजू मांडली होती. विधिमंडळातील आमदारांची संख्या ही विधानसभा अध्यक्षांच्या निकालाचा मुख्य आधार आहे, मात्र हाच निकष अत्यंत चुकीचा आहे असं म्हणत त्यांनीही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या निर्णयाचं विश्लेषण केलं. त्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊतांनी छोटेखानी भाषण केलं आणि उद्धव ठाकरेंना भाषणासाठी आमंत्रित केलं. लबाड, जल्लाद, राम राम गंगाराम अशा शब्दांचा वापर करत राहुल नार्वेकरांवर त्यांनी हल्लाबोल केला. इतकंच नाही तर एकनाथ शिंदेंसह सगळ्याच संविधानिक संस्थांवर घणाघाती आरोप केले. पाहुयात उद्धव ठाकरेंनी नेमके कोणते आरोप केलेत. गेल्या आठवड्यामध्ये लबाडाने जो निकाल दिला, लबाडाने नाही, लवादाने जो निकाल दिला त्याच्या विरुद्ध सुप्रीम कोर्टात गेलेलो आहोत. सुप्रीम कोर्टाकडनं आशा आहेच, ती एक शेवटची आशा असं मानलं तरी सर्वोच्च न्यायालय जे आहे ह्या देशामधल्या लोकशाहीचा मूलभूत घटक तो जनता, त्या न्यायालयात आज आम्ही आलेलो आहोत. म्हणजेच काय की सरकार कोणाचंही असलं तरी सत्ता ही सामान्य जनतेचीच असली पाहिजे. मुळामध्ये हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने लवाद म्हणून आपल्या अध्यक्ष महोदयांवरती दिला होता. त्यांना सांगितलं होतं की तुम्ही पात्र अपात्र ठरवा, त्यांनी ठरवलंच नाही. आता मिंदे हायकोर्टात गेले की आम्हाला म्हणजे ठाकरे गटाला अपात्र का ठरवलं नाही. मग त्यांनी सुद्धा त्यांच्यावरती एक प्रकारे नाराजीच व्यक्त केलेली आहे. मग मी असं म्हणतो, दुसरे का आव्हान त्यांना देतो की तुम्हालाही न्याय मिळालेला नाही, आम्हालाही नाही. तुम्ही नेमलेला अध्यक्ष आहे. राज्यपालांना मी विनंती करतो की जसं त्यावेळेला राज्यपालांनी एक अधिवेशन बोलवलं होतं तसं पुन्हा बोलवा. आणि मिंद्यांना सांगतो, अध्यक्षांविरुद्ध अविश्वास ठरवाना, मी तुम्हाला पाठिंबा देतो. आज जाहीर करतो पाठिंबा हाकला याला. आपण निवडणूक आयोगावरती एक केस करायला पाहिजे. नाही सांगतो, कारण त्यांनी आपल्याला कामाला लावलं होतं. तुम्हाला सगळ्यांनी मी सांगितलं होतं आणि जवळपास 19,41,000
आपण शपथपत्र आणि 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती प्रतिज्ञापत्र लिहिली होती. मग निवडणूक आयोग काय त्याच्याकडे गाद्या पुरवल्या नाहीत? सरकार निवडणूक गाद्या करून झोपलंय त्याच्यावर. एक तर ते स्वीकारा, आमच्या बाजूने आमचा जो हक्क आहे तो आम्हाला द्या, नाही तर आमचे 19,41,000 इंटू किती असतील पैसे आम्हाला परत द्या. हा मोठा घोटाळा आहे, निवडणूक आयोगाचा घोटाळा आहे हा. तुमचा व्हीप आम्हाला लागणार का? व्हीप नंतर बघू. आमचा व्हीप हा आमचाच व्हीप आहे आणि तो आमचाच अधिकार आहे. आणि व्हीपचा मराठीत अर्थ होतो चाबूक. चाबूक हा लाचाराच्या हाती शोभत नाही. चाबूक हा शिवसेना प्रमुखांच्या हाती आणि त्यांच्या शिवसैनिकांच्या हाती शोभतो. तुम्ही कसले शिवसेनेचे अध्यक्ष होणारे? काय लायकी आहे? ही लढाई आता या देशामध्ये लोकशाही जिवंत राहणार आहे की नाही त्याची ही लढाई आहे. ही लढाई आता केवळ लोकशाहीची पण राहिलेली नाहीये. ही लढाई आता या देशामध्ये सुप्रीम कोर्ट अस्तित्वात राहणार आहे का, लवाद त्याच्या डोक्यावर बसणार आहे, त्याची ही लढाई आहे. म्हणजे आता सुप्रीम कोर्टाचा आदेश हा सर्वोच्च मानायचा किंवा या लबाडाचा आदेश सर्वोच्च मानायचा, ही लढाई आता उद्या होणार आहे. ठीक आहे, आमच्या पात्र अपात्रतेचा निर्णय आहे तो माझी जनता घेईल. ते म्हणतील त्या दिवशी मी घरी बसेन. पण लोकशाही राहणार आहे की नाही जिवंत, हा महत्वाचा प्रश्न आहे. सर्वोच्च न्यायालयाचं अस्तित्व, त्याचं वर्चस्व, त्याचा अधिकार, की जेव्हा मला वाटतं 19 साली जी रांग बसली होती, नरेंद्र मोदी आणि सगळे बसले होते, त्याच्यात मला बसवलं होतं. आणि मोदीजी मला वाटतं तेव्हा बोलले होते का 14 साली बोलले असतील, लक्षात नाही आता, की अब बाला साहब नहीं रहे, कुछ सलाह मशवरा करनी होती है तो मैं आप उद्धव जी से बात करता हूँ. मग मी काय असंच होतो? नाहीतर मी काहीतरी बोलणार होतो, जाऊ द्या. पण तुमचे महनीय अध्यक्ष त्यावेळीचे अमित शहा, वेळ आली तर बोलेन, पण तुमचे महनीय तेव्हाचे अध्यक्ष अमित शहा हे माझ्याकडे आले होते. नंतर त्यांनी सांगितलं ऐसा कुछ हुआ ही नहीं, अरे कुछ करना ही नहीं था, कुछ होने नहीं, तर फिर आले कशाला होते? आणि काय म्हणून आला होता तुम्ही? 19 साली माझा पाठिंबा घ्यायला शिवसेनेचा, माझ्या शिवसेनेचा, होय माझ्या शिवसेनेचा, माझ्या वडिलांचा पक्ष आहे. उद्धव ठाकरेंनी याच आरोपांनंतर पत्रकार परिषदेला सुरुवात केली आणि पत्रकारांच्या काही प्रश्नांची उत्तरही दिली. त्यांच्या याच महापत्रकार परिषदेवर होता आपला पहिला प्रश्न. तोच पाहण्यासाठी जाऊयात आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला पहिला प्रश्न सांगते, विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरेंचं जनता न्यायालय, फायदा होईल असं वाटतं का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. आता इतक्या जहाल भाषेत विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयावर टीका झाल्यानंतर राहुल नार्वेकरांनी तातडीनं उत्तर परिषद घेतली आणि ठाकरेंच्या सगळ्या आरोपांना खोडून काढलं. आजच्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे माझं काही चुकलं असेल तर ते सांगतील असं वाटलं होतं, पण तसं काही झालंच नाही असं प्रत्युत्तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलं. त्याशिवाय आपल्या पत्रकार परिषदेतून राहुल नार्वेकरांनी आणखी कोणकोणते मुद्दे मांडलेत ते पाहूयात. राज्यपाल फालतू माणूस आहे, सुप्रीम कोर्ट यांच्याबद्दलही टेंबू असा शब्द वापरण्यात आला. अध्यक्षांचं तर प्रेम दिसूनच आलं किती आहे अध्यक्षांविषयी. आणि इलेक्शन कमिशन यांना चोर वगैरे इतर काय काय जे म्हटलं गेलं, खोट्यापेक्षा अर्धसत्य हे अधिक घातक असतं आणि तोच प्रकार इकडे केला गेला आहे. सुप्रीम कोर्टाने असं कधीच सांगितलं नाही की भरत गोगावलेंची निवड ही कायमस्वरूपी चुकीची आणि अजय चौधरी किंवा सुनील प्रभूंची निवड ही कायमस्वरूपी बरोबर, असं सुप्रीम कोर्टने कधीच सांगितलं नाही. सुप्रीम कोर्टने एवढंच सांगितलं की ही निवड जेव्हा मान्यता दिली गेली तेव्हा मूळ राजकीय पक्षाची इच्छा काय आहे हे न जाणता आपण निर्णय घेतला, म्हणून तो अयोग्य आहे. आपण परत निर्णय घ्या. मूळ राजकीय पक्ष कुठचा आहे हे अध्यक्षांनी ठरवू दे आणि त्या अनुसार
व्हिपला रेकग्निशन द्यावं. त्यामुळे मी जे कारवाई केली आहे ती सुप्रीम कोर्टने आपल्या आदेशात दिलेल्या गाईडलाईन्स प्रमाणित 100% ही कारवाई केली गेली आहे. ज्या पत्राचा तुम्ही उल्लेख करत आहात त्यात संविधानाविषयी काही एक लिहिलेलं नाहीये. वी सबमिट herewith द इलेक्शन रिझल्ट डिक्लेअर्ड बाय द इलेक्शन ऑफिसर. हे त्यांचं पहिलं पत्र आणि इलेक्शनचा रिझल्ट जाहीर केला त्याची कॉपी त्यांनी एन्क्लोज केली आहे. या पत्रात 2013 मध्ये त्यांनी कुठेही इलेक्शन कमिशनला या घटनेत दुरुस्ती झाली आहे किंवा घटनेत झालेल्या दुरुस्तीची कॉपी आम्ही तुम्हाला देत आहोत हे कुठेही उल्लेख नाहीये. याच्यात केवळ इलेक्शनचा जो रिझल्ट आहे तो त्यांनी इलेक्शन कमिशनला कळवायचं काम केलंय. घटनेत दुरुस्ती झाली ती दुरुस्ती काय होती त्याची प्रत इलेक्शन कमिशनकडे दिली आहे की नाही हे 2013च्या पत्रात कुठेही म्हटलं नाहीये. एक. नंबर 2, जो युक्तिवाद आज टेलिव्हिजन समोर आणि मीडिया समोर ते करत आहेत तो युक्तिवाद त्यांनी माझ्या समोर केला का? अनिल परब हे सातत्याने हे 4 एप्रिल 2018चं पत्र इलेक्शन कमिशनला जे त्यांनी दिलंय ते सातत्याने दाखवत असतात. लक्षात घ्या, दाखवत असतात. वाचून एकदा तरी दाखवलं का? कारण त्यात काय लिहिलंय ते त्यांना पण माहिती आहे. ह्यात पण हेच लिहिलंय की 2018 मध्ये निवडणुकीचा जो निकाल आहे तो निकाल त्यांनी इलेक्शन कमिशनला कळवलाय. या पत्रात त्यांनी मला दाखवू दे संविधानाबद्दल एकही शब्द त्यांनी उल्लेख केलाय का? याच्यात कुठे उल्लेख आहे? संविधानात अमेंडमेंट झाल्या, ते अमेंडमेंट्स आम्ही इलेक्शन कमिशनकडे पूर्तता केली, नियमाप्रमाणे त्यांना दिली, त्या संदर्भातलं रेझोल्युशन आणि इतर पत्र जे अपेक्षित आहेत सोबत जोडायचे ते जोडून त्या संविधानाची प्रत इलेक्शन कमिशनकडे देत आहोत. कुठे उल्लेख आहे? अजिबात नाही. त्यामुळे कुठचा तरी पेपर दाखवायचा, कागद दाखवायचा, त्याच्यावर इलेक्शन कमिशनचा स्टॅम्प आहे हा वापरायचा, पण त्याच्यात काय लिहिलंय हे कोणाला वाचून दाखवायचं नाही. कारण बंद मुट्ठी लाख की खुल गई तो खाक की. मी कोणताही निकाल चुकीचा दिलेला नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या गाईडलाईन्स नुसारच निकाल दिला असं म्हणत नार्वेकरांनी उत्तरं दिली. खरं तर 0 आवरला दिलेल्या विशेष मुलाखतीतही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी असेच मुद्दे मांडले होते. तुर्तास वेळ झाली आहे सर्वसामान्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्याची. त्याच पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. आजचा आपला प्रश्न परत एकदा सांगते. विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरेंचं जनता न्यायालय फायदा होईल असं वाटतं का? सोशल मीडियावर आलेल्या आपल्या प्रतिक्रिया आपण बघूया. एक्सवर रोहित, आता काही करून काहीच उपयोग नाही, विजय हा सत्याचा झालेला आहे, त्यामुळे विरोधकांनी शांतपणे घरात बसावे. एक्सवरूनच प्रकाश पाटील, जनजागृती होईल हे महत्त्वाचे आहे. पक्षांतर बंदी कायदा कसा पायदळी तुडवला जातो हे नागरिकांना स्पष्टपणे कळणे काळाची गरज आहे. यूट्यूबवर प्रफुल्ल गाडगे, विधानसभा अध्यक्ष जर सुप्रीम कोर्टाला जुमानत नसतील आणि संविधानिक पदाचा मान ठेवत नसतील तर न्याय मागायला जनता जनार्दन हेच सर्वात मोठं न्यायालय आहे. जनता योग्य निर्णय देणार. फेसबुकवरून संजय शिंदे, न्यायालयाचा वेळ वाया जाणार, बाकी काही नाही. फेसबुकवरून ऋषभ सावंत, नार्वेकरांनी अगदी योग्य निर्णय घेतला आहे. त्यांनी महाराष्ट्राला भ्रष्टाचारापासून वाचवले, हे सरकार त्यांचे नेहमीच आभार मानेल. इंस्टाग्रामवरून गणेश नार्वेकर, फायदा होईलच, दिसेल तुम्हाला निवडणुकीत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन केलंय असं नार्वेकर म्हणतायत. तर सर्वोच्च न्यायालयाचा विश्वासघात केला असा आरोप ठाकरे गट करतोय. तिकडे एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया अजूनही दिलेली नाहीये. आपण प्रतीक्षेत आहोत. मात्र त्यांच्या बाजूनं आजच्या पत्रकार परिषदेचं विश्लेषण करण्यासाठी आपल्या सोबत आहेत नेते भरत गोगावले. त्यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी आपण जाऊया आपल्या गेस्ट सेंटरला. आपलं स्वागत आहे भरतजी एबीपी माझाच्या 0 आवरमध्ये. खरं तर ह्या संपूर्ण जो काही हा वाद आहे त्याच्या
त्याचं एक केंद्र आपण स्वतःही आहात. प्रतोद म्हणून जो काही निर्णय घेण्यात आला आपल्या बाबतीतला नार्वेकरांचा, त्याबद्दल सुद्धा वाद आहे. त्याबद्दलही आज बोलल्या गेलं. काय सांगाल? हॅलो. हॅलो, आपल्याला ऐकू येत आहे का? हा, येत आहे मॅडम. हा, झिरो आवर मध्ये आपलं स्वागत आहे भरतजी. एकंदरीत आज जी महापत्रकार परिषद घेण्यात आली आणि जो एकंदरीत वाद आहे अध्यक्षांच्या निर्णयाला घेऊन, त्याचं एक केंद्रबिंदू आपण सुद्धा आहात. प्रतोद म्हणून आपली जी काही निवड होती त्याला योग्य मानलेलं आहे नार्वेकरांनी आणि त्याचा विरोध शिवसेनेकडनं होतोय. आज सुद्धा तो मुद्दा समोर आला. विरोध शिवसेनेकडनं नाही होत, उबाटाकडनं होतोय. शिवसेना तर आम्हाला डिक्लेअर केलेलं आहे ना, त्याच्यामुळे शिवसेना आम्हीच आहोत आणि ते उबाट आहेत. नक्कीच उद्धव ठाकरेंनी तो विरोध केलेला आहे. त्याबद्दल त्याला उबाटा म्हणा, उबाटा. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना म्हणा असं त्या दिवशी त्यांनी म्हटलं पत्रकार परिषदेमध्ये. उबाठा म्हणू नका असं त्यांनी खास विनंती केलेली आहे. आणि खरं तर प्रश्न तो दुसरा आहे. प्रश्न हा आहे की आपली प्रतोद म्हणून आपली जी निवड योग्य ठरवली अध्यक्षांनी, त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहेत उद्धव ठाकरे यांनी. ठीक आहे, त्यांना आता दुसरं काही काम राहिलेलं नाही आहे आणि त्यांना कल्पना आहे की हळूहळू ही मंडळी खाली खाली होत चाललेली आहेत. आता त्यांना काही नाही काहीतरी विचार जनतेसमोर आणणं, प्रदर्शन करणं, उरले सुरल्या लोकांना थांबवणं, त्यांना काय धीर देणं, हे एकच काम आता त्यांच्याजवळ उरलेलं आहे. म्हणून आज हे सगळं आटापिटा चालू आहे असं आम्हाला वाटतंय. परंतु आम्हाला खात्री आहे जे आपले मुख्यमंत्री, आम्ही सर्व मंडळी जी काय जनतेची सेवा करून कामकाज करतोय, त्याला ह्यानी कितीही मोठा कार्यक्रम करू द्या आणि काय करू द्या, तुमची पत्रकार परिषद घेऊ द्या, महापत्रकार परिषद, आम्हाला काही फरक पडणार नाही आहे. मगाशी सांगितलं आपणच की सत्याचा विजय झालेला आहे आणि ज्या वेळेला मी सभागृहातनं बाहेर आलो निर्णय ऐकून, त्याच वेळेला आमची स्टेटमेंट दिली होती की हा सत्याचा विजय आहे, हा खोट्याचा नाही. आणि म्हणून करता आम्हाला त्याची काळजी नाही आहे. काळजी करतायत तेच आता बोलतायत आणि त्यांच्याकडे इतर काय आता उरलेलं नाही आहे. त्यांच्या आता जे काय 15-16 आमदार जे काय राहिलेले आहेत त्यांना सांभाळण्याचं काम कुठल्या ना कुठल्या माध्यमातून त्यांना करावं लागणार आहे. त्यातला एक भाग आजची ही महापत्रकार परिषद. त्यांनी खरं तर मी जनतेच्या न्यायालयात जातोय आणि निकाल लवादाचा काहीही आला तरी हरकत नाही, मात्र जनता हीच येणाऱ्या निवडणुकीत काय तो निर्णय देणार आहे असं म्हणून ते जनतेच्या न्यायालयात गेले. त्यामुळे ह्याचा राजकीय फायदा आजच्या महापत्रकार परिषदेचा त्यांना होणार का? ते जनतेच्या परिषदेत जात आहेत आणि आम्ही काय कुठल्या पशुपक्ष्यांच्या जाणार आहोत. आम्ही पण जनतेच्या दरबारात जाणार आणि दूध का दूध पाणी का पाणी. 2024ला ज्या आता 2 निवडणुका घातलेल्या आहेत की पहिली खासदारकीची आणि नंतर आमदारकीची. खासदारकीच्या निवडणुकीलाच काय ते पिक्चर आपल्याला क्लिअर होईल ना. मग आमदारकी तर दूरच आहे. येणारी खासदारकीची निवडणूक हे आपल्याला जनता दाखवून देतील की काय जनतेच्या दरबारामध्ये कोणाला स्वीकारता येत ते आपल्याला कळेल. त्यांनी अजून एक मोठी चॅलेंज दिली असं म्हणायला पाहिजे. उद्धव ठाकरेंनी बोलताना आज असं म्हटलं की एकनाथ शिंदे आणि नार्वेकर यांनी आपली सुरक्षा सोडून जनतेत यावं म्हणजे कोणाचं समर्थन आहे हे कळेल. काय याचा अर्थ होतो? सुरक्षा सोडून मला तर वाटतंय की याच्या अगोदरही काही मुख्यमंत्री झालेत
पुढेही होतील, परंतु एकनाथ शिंदे साहेब ज्या जनतेमध्ये वावरतायत एवढ्या गर्दीच्या जनतेमध्ये कुठलाही मुख्यमंत्री वावरलेला नव्हते. त्याच्यामुळे अजून त्यांच्याकडनं कुठली सुरक्षा तुम्ही मला सांगा. कुठल्याही ठिकाणी कुठल्याही कार्यक्रमाला आणि कितीही वेळेला लोकांना भेटणारे मुख्यमंत्री म्हणून ज्यांची जी काय गणना केली जाते त्यामध्ये दुसरी कुठली सुरक्षा त्यांना कमी करायची आहे, पोलीस सुरक्षा कमी करायची आहे किंवा आणखीन काय पाहिजे त्याचं त्यांनी स्पष्टीकरण करावं. आमची तयारी आहे त्याला सामोरं जाण्याची. खरं तर आता एकंदरीतच जर बघितला तर दोन्ही बाजूनी कोणीच अपात्र झालेले आमदार नाही आहे. आणि अजून एक आवाहन आज उद्धव ठाकरेंनी दिलंय ते म्हणजे तुम्ही सुद्धा कोर्टात गेलेले आहात निकालाच्या विरोधामध्ये की शिवसेनेच्या आमदारांना अपात्र केलं नाही म्हणून. तर मग तुमचाही जर विश्वास नाही नार्वेकरांवर आणि त्यांचाही विश्वास नाही तर अविश्वास प्रस्ताव आणा नार्वेकरांच्या विरोधात, आम्ही तुमचं समर्थन करू अशी चॅलेंज त्यांनी दिली आहे. त्या चॅलेंजसाठी आपण तयार आहात का? त्यांना आता वेगवेगळे चॅलेंज आठवायला लागलेले आहेत. ज्या वेळेला त्याने आत्ता असं वक्तव्य केलेलं आहे हरकत नाही आहे. त्यांना कुठलं ना कुठलं तरी वक्तव्य करून जनतेचं लक्ष वेधून घ्यायचं आहे, तुमचं मीडियावाल्यांचं पत्रकारांचं लक्ष वेधून घ्यायचं आहे आणि नेहमी ह्या कॅमेऱ्यासमोर राहायचं आहे. म्हणून करता त्यांना ह्या आठवणी आता यायला लागलेल्या आहेत. ह्याची दुरुस्ती जर पहिली काय झाली असती तर हे घडलं नसतं. आता मी एक सांगू इच्छितो, जो काय त्यांनी नार्वेकरांनी निर्णय दिलाय हा सगळ्यांना क्रमप्राप्त. आम्ही तर त्याच वेळेला सांगितलं होतं निर्णय काही येऊ द्या आणि कुठलाही निर्णय येऊ द्या आम्ही तो स्वीकारायला तयार होतो. आम्ही ज्या ह्याच्यामध्ये उडी टाकलेली आहे ती आम्ही घाबरणारी मंडळी नाही आहोत. म्हणून निर्णय आमच्या विरोधात जरी लागला असला तरी तो आम्ही स्वीकारायला तयार होतो आणि लागला तरी आम्ही स्वीकारलेला आहे. त्याच्यामुळे त्यांनी जे काय वक्तव्य केलेलं आहे दोघांना अपतात त्यांनी त्या कायद्याची काय बाजू तपासली असेल आणि त्यांनी निर्णय दिलेला आहे. आम्हाला तर असं वाटतंय जर ते अपात्र का होऊ शकलेले नाहीत म्हणून आम्ही दाद मागितलेली आहे. त्यांनी आमच्या विरोधात मागितलेले आहे. पाहूया, आता एक लढाई आम्ही जिंकलेलो आहोत, पुढच्या लढाईला आमची तयारी आहे. बरीच आज त्यांनी लबाड म्हटलं आहे, बरीच नावं दिली आहेत तुमच्या पक्षाला, तुमच्या पक्षातील नेत्यांना, तुमच्या मित्र पक्षातील लोकांना. राम राम गंगाराम, लबाड असे बरंच काही शब्दांचा प्रयोग आज झालेला आहे. त्यात काही नेहमीपेक्षा नवीनही शब्द आज आलेले आहेत. ते मी सांगेल हे जे काही शब्द आहेत ना हे रात्री सगळं पाठांतर करतात आणि दिवसा आपल्या समोर येतात. त्याच्यामुळे त्यांना आता दुसरं काय काम राहिलंय मला एक सांगा तुम्ही प्रामाणिकपणे की त्यांच्याकडे आता दुसरं काम काय राहिलेलं आहे. या टीका टिप्पणी किंवा वेगळं काय बोलायचं हेच राहिलेलं आहे. म्हणून आम्ही नेहमी सांगत आलेलं मराठी माणसाची एक म्हण आहे, जो खातो ना त्यालाच खवखवतं. तुम्ही जर कोण काय खातच नसेल तर तुम्हाला खवखवणार नाही. ते खातायत म्हणून त्यांना ते खवखवलंय. आता त्यांना आठवणी यायला लागल्यात मागच्या सगळ्या की माणसानी या 2.5 वर्षामध्ये कशी वाटचाल केली, काय केलं ते आता आठवणी येतात. म्हणून जो खातो त्याला खवखवतो. एकंदरीत तुम्ही आज त्यांची पत्रकार परिषद बघितली का? संपूर्ण नाही बघता आली पण काही प्रमाणात थोडी पाहिली. ती त्यांच्या ह्याच्यात आता जे काय लोक जमा केली होती त्यांनी ज्या या महापत्रकार परिषदेला त्यामध्ये आता पत्रकार बांधव किती होते आणि इतर त्यांचे कार्यकर्ते पदाधिकारी हे किती होते हे काय आम्हाला प्रत्यक्षात ते पाहण्यात आले नाहीत. परंतु आपली जी काय मीडियावाली मंडळी असतील किंवा पत्रकार बांधव त्यांनी पाहिलं असेल तर ते असू द्या, त्याबद्दल काही दुमत नाही आहे. आम्हाला त्याचीही काय येणं नाही. त्यांनी त्यांचं काम करावं, आम्ही आमचं काम करू. ते जेवढं वक्तव्य करत जातील
तेवढं आमच्या फायद्याचं आत्तापर्यंत ठरलेलं आहे. त्यांनी ते वक्तव्य करत जावं. आम्ही या राजकारणाचा जो काय उपयोग आहे, जनतेचा जे काय काम करण्याची संधी आम्हाला दिलेली आहे, ते आम्ही पुढे वाटचाल करत राहू. मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय ना, आम्ही कामाने उत्तरं देऊ. जी कामं आता जनार्दनामध्ये आमची पोचतायत, देशातल्या राज्याचे पंतप्रधानांच्या माध्यमातून किंवा मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून, त्यामुळे ते हवालदिल झालेले आहेत की जे आपण बोलतोय ते उलटच होतंय. कारण जनतेचे जे आकर्षण आहे या युती सरकारच्या बद्दल वाढत चाललेलं आहे. परवाचा तुम्ही पंतप्रधानांचा महामेळावा पाहिला असेल की या पनवेलच्या ठिकाणी, नाशिकला झालेले, आणि हे सगळे जे काय एवढे प्रचंड गर्दीचे मेळावे होत आहेत, त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू हळूहळू सरकायला लागलेली आहे. आणि ती त्या खासदारकीच्या निवडणुकीची पर्यंत त्या दोन्ही पायाखालची वाळू सगळी सरकून जाणार आहे. आणि मग यांचा जय महाराष्ट्र. धन्यवाद भरत गोगावलेजी, तुम्ही आलात 0 आवरमध्ये आणि आमच्या प्रश्नांची उत्तरं दिलीत. आणि आता वेळ झाली आहे आपला पोल रिझल्ट पाहण्याची. त्यासाठी जाऊयात आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न परत एकदा सांगते. विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरेंचं जनता न्यायालय फायदा होईल असं वाटतं का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. यूट्यूबवर 16,000 मतं. 82% लोकांनी होय म्हटलंय, 18% लोकांनी नाही. इंस्टाग्रामवर एकूण 3,000 मतं. 72% लोकांनी होय म्हटलंय, 28% नाही. फेसबुकवर एकूण 2,500 मतं. 66% लोकांनी होय म्हटलंय, 34% नाही. एक्सवर 58% लोकांनी होय म्हटलंय, 42% लोकांनी नाही. आजच्या जनता न्यायालय महापत्रकार परिषदेतून उद्धव ठाकरेंना जे साधायचं होतं ते साधलं का, असाही प्रश्न पडलेली अनेक मंडळी असतील. विधानसभा अध्यक्षांच्या निकालावर अपेक्षेप्रमाणे प्रचंड टीका करण्यात आली, पण त्यातून हाती काय लागणार आहे या प्रश्नाचे उत्तर अजून तरी आपल्या हाती आलेलं नाही. असं का म्हणते? याचं महत्त्वाचं कारण म्हणजे हा फक्त कायदेशीर मुद्दा नव्हता हे सगळेच जाणतात. सगळे म्हणजेच मतदार. हा शुद्ध राजकीय मुद्दा होता किंवा आहे हे सुद्धा सामान्य जनतेला माहिती आहे. सत्तेत असलेला प्रत्येक राजकीय पक्ष आपला राजकीय मार्ग सुकर करून घेण्यासाठी कधी ना कधी कायदेशीर मार्गाचा वापर करून घेत आला आहे हे सुद्धा सामान्य जनतेला माहिती आहे. राहुल नार्वेकर यांच्या माध्यमातून शिंदे फडणवीस पवार सरकारनं तेच केलं असेल तर त्यांचं फार सुखद दुःख नाही. सोप्या भाषेत सोयरसूतक सामान्य जनतेला असेल असं चित्र सध्या तरी दिसत नाही. उद्धव ठाकरेंनी सत्तेसाठी शेवटच्या क्षणी भाजपला सोडून काँग्रेस राष्ट्रवादी सोबत जाणे आणि एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी उद्धव ठाकरेंना सोडून परत भाजपकडे जाणे हे दोन्ही सारखंच आहे असा मानणारा मोठा मतदार वर्ग महाराष्ट्रात आहे. त्यानेच शिवसेना आणि भाजप यांच्या युतीला स्पष्ट बहुमतानं 2019 साली निवडून दिलं होतं. त्याला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न म्हणजेच आजची ही महापत्रकार परिषद किंवा जनता न्यायालय. पक्ष, चिन्ह, लढणारे नेते आणि कार्यकर्ते सर्वांसाठीच रस्सीखेच सुरू आहे. हे मिळवण्यासाठी आजचे जनता न्यायालय किंवा महापत्रकार परिषद मदत करेल का या प्रश्नाचे उत्तर लवकरच मिळेल. अयोध्येतील राम मंदिर लोकार्पण सोहळा आणि प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेविषयीच्या प्रत्येक घडामोडीची आपण आता चर्चा करणार आहोत. सुरुवातीला अयोध्येतील सर्वात मोठी अपडेट. आज सकाळी अयोध्येत रामललाच्या प्राणप्रतिष्ठेसाठीचं अनुष्ठान सुरू झालं.
सुरुवात प्रायश्चित्त पूजा आणि कर्मकुटी पूजेनं झाली. नक्की काय आहे प्रायश्चित्त पूजा आणि कर्मकुटी पूजन ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोतच. अयोध्या राममय होतीच, मात्र आता ही भावना देशभरात आहे. प्रभू श्रीरामाच्या आगमनासाठी देश सज्ज होत असतानाच दुसरीकडे राजकारण जारी आहे. आरोप प्रत्यारोपही सुरू आहेत. प्राण प्रतिष्ठेचा सोहळा धार्मिक नसून भाजपाचा असल्याचा दावा करत आधीच काँग्रेससह बड्या विरोधी पक्षांनी सोहळ्याचं आमंत्रण नाकारलंय. तर काँग्रेसच्या नेतृत्वातील इंडी आघाडीमध्ये असलेल्या आम आदमी पक्षाचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अयोध्येत जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. इतकंच नाही तर त्यांची सत्ता असलेल्या दिल्लीत आजपासून प्रत्येक मतदारसंघात दररोज सुंदर कांड पठण आयोजित केली जाणार आहे. ह्याच कार्यक्रम अयोध्यातील प्राणप्रतिष्ठेपर्यंत सुरू राहणार आहे. अरविंद केजरीवालही सुंदर कांड पठण सोहळ्यात उपस्थित होते. तिकडे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनीही 22 जानेवारीला सर्वधर्मीय रॅलीचं आयोजन केलंय. विरोधकांच्या याच निर्णयामुळे दिल्ली राजकारण तापलंय. तर तिकडे महाराष्ट्रातही राम मंदिर आणि अयोध्येवरून जोरदार सुरू आहे. भाजपसोबत जवळपास 3 दशक एकत्र असलेल्या उद्धव ठाकरेंनी मात्र अयोध्येतील सोहळ्यावरून आरोप केलेत. आधी निमंत्रणावरून, नंतर राष्ट्रपतींच्या निमंत्रणावरून. अयोध्या आंदोलनात सहभागी असणाऱ्या इतिहासामुळे असेल किंवा आज कुठेतरी प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात हवे तसे सहभागी होऊ शकत नसल्यामुळे असेल, कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्ष नियमितपणे या सोहळ्याला घेऊन भाजपावर बरसत आहेत. त्यातच आज खासदार संजय राऊतांनीही भर घातली आहे. तर त्याला भाजप नेते नितेश राणेंनी उत्तर दिलंय. कसा रंगला हा सामना पाहूयात. अभी मोदी जी शंकराचार्य बन गए हैं, तो अभी 4 पीठों के 4 शंकराचार्य हैं. एक नया पीठ बन गया है, बीजेपी पीठ. अब उसके शंकराचार्य मोदी जी है. जो मोदी कहेगा वही होगा. हाँ, ना मूर्ति देखेंगे, ना शास्त्र देखेंगे, ना शिखर देखेंगे, ना कुछ देखेंगे. जो मोदी जी कहेंगे चुनाव से पहले वो वही होगा. अब तो 4 शंकराचार्य बात कर रहे हैं, देश सुन रहा है. कलानगरमध्ये जे मातोश्रीच्या नावाचा जो एक आता नवीन दर्गा उभा झालेला आहे. पहिला आमचे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे तिथे हिंदुत्वाचं काम करायचे, पण आता धर्मांतर झालेला, सुनताहून धर्मांतर झालेला उद्धव ठाकरे जिथे राहतो तो कुठली दर्ग्यापेक्षा आणि मस्जिदपेक्षा कमी नाही. तिथे आता 5 वक्तची नमाज पण पडायला सुरू होईल. म्हणून तिथंही आता जामा मस्जिदच्या नंतर आता मातोश्री नावाची जी मस्जिद नवी तिथे उभी राहिली आहे ना, त्याबद्दल पण संजय राजाराम राऊतांनी थोडा थोबाड उघडला पाहिजे. ठाकरे सेनेच्या भूमिकेवर होता आजचा आपला दुसरा प्रश्न. तोच पाहण्यासाठी जाऊयात आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला दुसरा प्रश्न सांगते, राम मंदिर मुद्द्यावरून दररोज भाजपवर टीका करण्याची उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची भूमिका पटते का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. तिकडे अयोध्यामध्ये धार्मिक विधींना सुरुवात झाली आहे, तर इकडे महाराष्ट्रातही प्रत्येक जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे. 22 जानेवारीच्या सोहळ्यासाठी राज्यभरात दिवाळी साजरी करण्याचं आवाहन केलं गेलंय. त्यासाठी नाशकात आकाशकंदील बनवण्याचं काम जोरात सुरू आहे. अयोध्येत होणाऱ्या राम मंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील झवेरी बाजारात सोने आणि चांदीच्या मंदिराच्या प्रतिकृती, नाणे आणि दागिन्यांची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. हम कथा सुनाते राम सकल गुण धाम की या गीतानं देशातील घराघरात पोहोचलेल्या नागपूरच्या वाटकर भगिनींना अयोध्येचं निमंत्रण आलंय. धनश्री आणि भाग्यश्री वाटकर भगिनी 22 जानेवारीला अयोध्येत गीत रामायण सादर करणार आहेत. याशिवाय
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आव्हानानंतर राज्यातल्या सगळ्याच बड्या देवस्थानांमध्ये मंदिर स्वच्छता मोहीम राबवण्यास सुरुवात झाली. मुंबईतील मुंबादेवीचे मंदिर आणि परिसर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा आणि विधानसभा सदस्य यांच्या उपस्थितीत राबवण्यात आलं. मुंबईतील वर्सोव्यात देखील तब्बल 50 फूट उंच भव्य राम मंदिर प्रतिकृतीची आज प्रतिकृती पाहायला मिळाली. त्याच ठिकाणी जय हनुमान शिव मंदिरात भाजप आमदार नितेश राणे आणि संजय पांडे यांच्या उपस्थितीत स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यावेळी भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. याच दृश्यांनंतर आता वेळ झालीये दुसऱ्या प्रश्नावर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्याची. त्यासाठी जाऊयात आपल्या मीडिया सेंटरला. आजचा आपला दुसरा प्रश्न, राम मंदिर मुद्द्यावरून दररोज भाजपवर टीका करण्याची उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची भूमिका पटते का? सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर काय आहेत प्रतिक्रिया? पहिली प्रतिक्रिया एक्स वरून विनायक म्हात्रे, उद्धव ठाकरे गट असाही उद्ध्वस्त झाला, त्यांना काहीच कामधंदे नाही, यांना फक्त दुसऱ्यांवर टीका करता येते. एक्स वरून आदित्य सरनोबत, जो राम का नहीं वो किसी काम का नहीं, जो हिंदुत्वाच्या विरोधात जातो तो शिवसेनेचा कधीच होऊ शकत नाही. एक्स वरून श्रद्धा देशमुख, ठाकरे गटाकडे सत्ता होती तेव्हा विकास कामं झाली नाही, तेव्हा भ्रष्टाचार करत होते, म्हणून आता अडथळे निर्माण करत आहेत. एक्स वरून दयानंद गौडगाव, राम मंदिर बांधणे हे स्वर्गीय बाळासाहेबांचं स्वप्न होते, नरेंद्र मोदींनी ते पूर्ण केलं, ठाकरेंनी मंदिराचं राजकारण न करता मोदींचे आभार मानावे. फेसबुकवरून राजकुमार भोळे, भाजपसोबत असताना कट्टर हिंदुत्ववादी विचारसरणी आणि सध्या काँग्रेससोबत असल्याने धर्मनिरपेक्ष विचारसरणी, यात उद्धव बाळासाहेब ठाकरेंची वैचारिक घुसमट होत आहे. इंस्टाग्रामवरून विलास डोईफोडे, या भूमिकेमुळे राहिलेल्या शिवसेनेची वाट लागणार आणि याला जबाबदार फक्त संजय राऊत असणार. आणि आता वेळ झाली आहे आपला पोल रिझल्ट पाहण्याची. त्यासाठी पुन्हा एकदा जाऊयात आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न परत एकदा सांगते, राम मंदिर मुद्द्यावरून दररोज भाजपवर टीका करण्याची उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची भूमिका पटते का? एकूण 25,000 मतं यूट्यूबवर आहेत. 74% लोकांचं म्हणणं आहे होय, 26% लोकांनी नाही म्हटलंय. इंस्टाग्रामवर एकूण 2,500 मतं. 52% लोकांनी होय म्हटलंय, 48% नाही. फेसबुकवर एकूण 2,000 मतं. 53% लोकांनी होय म्हटलंय, 47% नाही. एक्सवर बघूया. 47% लोकांनी होय म्हटलंय, 53% नाही म्हटलंय. - 2019च्या लोकसभा निवडणुकीत एनडीएला 44.87% मतं पडली होती. त्यात भाजपला 37.36% मतं पडली होती. त्यातही जवळपास 49% हिंदूंनी भाजपला मत दिलं होतं. यावेळी भाजपचं मतदान 37%वरून 50%वर नेण्याचं आवाहन पंतप्रधान मोदींनी भाजप कार्यकर्त्यांना केलं आहे आणि त्यासाठी हिंदू मतदान 70 ते 80% नेण्यावर त्यांचा सगळा फोकस असणार आहे. तसं झालं तर भाजपची टॅली ही आरामात 400च्या वर जाऊ शकते असं त्यांचं गणित आहे आणि यात राम मंदिराचा फायदा होईल असा अंदाज सगळे मानत आहेत.
याची जाणीव असल्यामुळेच मोदी विरोधी पक्ष आणि नेते राम मंदिर मुद्द्यावरून रोज मोदींवर टीकेची झोड उठवताना दिसत आहेत. त्यामुळे किमान मुस्लिम मतं तरी आपल्या पारड्यात पडतील असे त्यांचे आडाखे आहेत. कर्नाटकात मुस्लिम समाजानं मतपेटीतून उत्तर दिले तसे या लोकसभेला मतपेटीतून व्यक्त होईल अशा आशेवर इंडिया आघाडीतील नेते सध्या आहेत. राम मंदिराला विरोध नाही, पण भाजप त्यावरून राजकारण करतंय त्याला विरोध आहे असा आक्षेप भाजप विरोधी पक्ष करताना दिसतात. अधिवेशनाआधी सरकारच्या चहापानावर विरोधी पक्षांनी बहिष्कार घालणं वेगळं, सरकारच्या शपथविधीला गैरहजर राहणं वेगळं आणि कोट्यावधी जनतेच्या आस्थेचा, श्रद्धेचा, विश्वासाचा, भक्तीचा, अस्मितेचा विषय असलेल्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेला गैरहजर राहणं वेगळं. यातला फरक जुन्या जाणत्या अनुभवी नेत्यांना कळत नसेल का? किंवा कळत असूनही ते भाजप त्यांना करायला लावत आहे हे भाजपाचे यश म्हणावे का? धर्मसत्ता आणि राजसत्तेचं महत्त्व माहिती असलेले रामराज्याचे पुरस्कर्ते महात्मा गांधी काय म्हणाले होते माहिती आहे? ते म्हणाले होते, धर्माचं राजकारणाशी काहीही देणं घेणं नाही असं जे म्हणतात त्यांना धर्म काय आहे हेच कळलेलं नाही. या मागचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. एक अतिशय महत्त्वाच्या विषयाकडे लक्ष वेधायचं आहे. संक्रांतीच्या काळात अनेकांच्या आयुष्याची दोरी कापण्याचं कारण ठरतोय पतंगाचा जीव घेणा चायनीज मांजा. देशभरात पतंगाच्या चायनीज मांजानं कुठं थेट जीव घेतला तर कुठे अनेकांना जखमी केलं. राज्यात किमान 4 जणांचा मृत्यू झालाय तर 92 पेक्षा जास्त जखमी झालेत. 23 डिसेंबरला तर मुंबईत एका पोलीस शिपायाचा सुद्धा चायनीज मांजामुळे मृत्यू झाला होता. अनेक ठिकाणी मांजा जप्त करण्यात आलाय, कारवाई सुद्धा करण्यात आली. या चायनीज मांजामुळे फक्त माणसासाठीच नाही तर निष्पाप पशुपक्ष्यांवर सुद्धा संक्रांत येते. पतंग उडवण्यासाठी वापरलेल्या धारदार चायनीज मांजामुळे चर्चगेटपासून विरारपर्यंत 800 पेक्षा जास्त पक्षी जखमी झालेत. जखमी झालेल्या पक्ष्यांवर उपचार करण्यासाठी वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आलं. अनेक पक्ष्यांचे पंख तर काहींचे पाय कापले गेले आहेत. काही भागात अम्मा केअर फाउंडेशन तर्फे या पक्ष्यांवर उपचार करण्यात आले आणि त्यांना पुन्हा सोडून देण्यात आले. नायलॉन मांजाचा, ज्याला चायनीज मांजाही म्हणतात, विषय शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करावा असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं दिले आहेत. सोबतच नायलॉन मांजाबाबत विद्यार्थी दशेपासूनच जागरूकता वाढणं गरजेचं असल्याचं मत देण्यात आलंय. याचाच थोडाफार तरी फायदा होईल अशी आशा करूयात. खरं तर नुसता अभ्यासक्रम घेऊन फारसं काही होईल असं वाटत नाही, कारण हा मांजा आपल्याकडे बनतो कसा, येतो कसा, सर्रासपणे मार्केटमध्ये मिळतो कसा, खरं तर प्रश्न हा आहे. या बातमीसोबत 0 आवरमध्ये आज इथेच थांबूयात. उद्या रात्री 7:56 नवीन विषयांसह पुन्हा भेटू. तोवर पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.